वाह क्या मुस्कुराहट है. बाय. गुड मॉर्निंग. पप्पी दे. मॉर्निंग. त्याच्या पे लाईन किस. मॉर्निंग. ती दे मम्माला. टिकले. आपले बस बस बस. तेवढ्या सकाळी उठून गेला तू आणि मला पण उठवून दिला. गुड मॉर्निंग बब. चाऊ म्याऊ. चाऊ म्याऊ. चाऊ म्याऊ. त्याची बेबी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बच्चा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. किती वाजले आता पण? काय माहिती. काय माहित 5-6. तशी किती जल्दी उठला तू? तसं किती वाजले बेटा? 6. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. 10. 10 नाही ना, 6. आता आमचं चालू आहे ब्रश करणं. आता मी ब्रश वगैरे करतोय. तश पण ब्रश करतो कारण तो आता मोठा झालेला आहे खूप. आम्ही सगळे चहा पितोय आणि तशू पितोय दूध. तशूला दूध खूप आवडतं प्यायला. नेमन पी तशू. नेमन पी. असं नाही बेटा. हा, गुडबॉय सारखं प्यायचं. सगळं पिऊन घे, फिनिश करते. अजून पाव खातो का मग? जा पडका घेऊन ये पहिले जा. ये भगवान क्या जुलुम है. व्यवस्थित कर. घे. ये पाव घे. तशू भाव. चहा नको तू. मला दे ना. या भांडे घासायला. वाढवतोय आमचा. तसं वाटत होता. आमचा तसं झोपलाय. हॅलो गाईस, तर मी आता धुते कपडे. माझे आंघोळ बाकी अजून. ये किस तरह के लोग, सुबह से शाम तक काम काम काम, खाना हराम. इकडे देखा, इकडे देखा. ही आहे आमची करण अर्जुनची जोडी. मला कशी वाटली? आता माझं स्किन केअर चालू आहे कारण आम्हाला शेतात जायचं आहे. माझे मामा ते आले, त्यांच्यासोबत काही व्हिडिओज फोटोज वगैरे काढायचे आहे आम्हाला. त्यासाठी मी आता रेडी होत आहे. मामा ते खूप दिवसानंतर गावाकडे आले होते आणि त्यांना शेतातलं वातावरण खूप आवडतं. मग ते बोलले की शेतात जाऊया फोटो वगैरे काढायला. मग आम्ही आता निघालो शेतात जायला. गोरी गोरी. खरंच का? तर आता माझं स्किन केअर झालंय डन. आज आम्हाला शेतात जायचे, मस्त रील बनवून. रील पावडर इथपर्यंत उडते. नुसतं पावडर लावायची काही गरज नाही आहे, पण तरी पण लावून घेत नाही. कसा आपण ऑर्गनाईज करणारा डब्बा घ्या, पण पायलचा पसाराच राहणार. तसं काही नाही आहे. तशामुळे मी घाई गर्दीमध्ये ठेवून देते. तसं तर फक्त नावे खरा पसारा करणारी पायलच आहे. लिप बाम संपलेलं आहे. नाही आहे तशाने तोडून टाकलेलं आहे तशाने.
थांबा 1 मिनिट. पाव खायचा का? हा हा मी घेते तुला. गरम आणायला का हातात बरं तुमले? पाव थंड झाले म्हणून मी ओरडत्या पप्पांना, पण तिला एवढं समजत नाही. एवढ्या लांबून येता येता ते थंड होऊन गेले. या गाईज वडापाव खायला. छोटा नाही काही. ही मला नेहमी सांगते माझे पिंपल गायब होत नाही असं, आणि नेहमी असं काही पण खात राहते. मग कसं काय पिंपल गायब होते? पिंपलसाठी हे कोण सोडणार? पिंपल येत राहतात जात राहतात. खायचं नाही सोडायचं गाईज. कसे ऐकून बघ. वडापाव खातच होतो आम्ही, तेवढ्यात मामा आणि बंटी लस्सी घेऊन आले. तुला पैसा कडून उपाळा चोरी करायला गेली. बरं काय मन मम्मीना मोठा भाऊ आणि म्हणून मम्मीला रागी घ्या. हाव काय उशिरा इरा उशिरा. हाव काय पाहू ना दुसरा रोल. वडापाव कर खरंच बनवताय. तिने का बिग बॉस में गई थी. आता तुम्हाला विचार पडला असेल की मी अशी का बघते रागात. कारण माझ्या दीदीने माझा ड्रेस घेऊन घेतला. ती बोलली आपण ड्रेस एक्सचेंज करू, म्हणून माझा मूड खराब झाला. पण परत माझा मूड चांगला झाला, कारण मामा बोलले की हा ड्रेस खूप छान दिसतोय त्याच्यापेक्षा. तर मी मूड चांगला केला आणि परत त्यांच्यासोबत शेतात जायला निघाली, कारण मामा ते बोलले होते. चला मग आता जाऊया आपण. तर आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या. पुढची गाडीवर आहे बंटी, तशू आणि पप्पा, आणि मागच्या गाडीवर आहे मी, मामा आणि दीदी. तर तशू बघा कसं बघतोय. तशूला तर एवढी मजा येते ना, तशूला गाडीवर राहिलं की मजाच येते. पप्पा शेतात जाता जाताच कामाला लागले, तर आता आम्हाला पण कामाला लागावं लागेल. मामांनी चिड्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं चुपचाप चालले जाणे, ते इथून बुंजून तुमचा कार्यक्रम होऊन जाईल शांततेने. तर तशूची आज तब्येत खूप खराब आहे, त्यामुळे तशूने आम्हाला त्याचा मेकअप पण नाही करू दिला. आज झोपला पण नाही तो व्यवस्थित. ते कोणतं गाणं राहत नाही का, ते असं मागे कोण धरले तसं. स्वस्ती तुमला माहिती द्यासाठीच तर मी गेले तुमच्यासोबत. आदरवर माई बसायला नको चिमण्या म्हणून, आणि त्यावर असे मस्त गप्पा मारतीस बड्डी. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. ही आपली भाषा मग. दिस इज गहू. तोडू नको, खराब होत असा. तोडतच नाही. म्हणून ते लायले आपण पट्टी की दुसऱ्या वावर मा निघुसान आणि या गुशी राहणार असं आहे का. तर मी इथे दीदीला शिकवत होती की मकडून कसं चालायचं. तिला रील बनवायची होती म्हणून. आणि इथे पप्पा आणि तशी एकदम निवांत. काका काय बी नका का, तुमला राजकोट जाणं आहे बरं. पप्पा गहू ना सत्यानाश. पप्पा गहू ना सत्यानाश. फोटो काढ नाही ना तुम्ही, या ना मागे. आता दीदीचं आणि मामाचं शूट चालू आहे, तोपर्यंत मी आता शांततेत बसते. तर मी मागे बसली होती कारण फोटो दिसायला नको म्हणून. आता माझे आणि मामाचं फोटोशूट चालू आहे. वाकणार तर डायरेक्ट जाईन मन का माहिती. तर आता आम्ही घराकडे जायला निघालो होतो, कारण खूप ऊन होतं. चला मग आता डायरेक्ट आपण भेटूया घरी. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. बाकीचा ब्लॉग यायचा राहिला, आम्हाला आठवण पडली होती ब्लॉगची.
तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? कोंबडीने आत्माला शांती लागो. तर आता आमचं जेवण झालंय. आता घरी चाललोय. बाय बाय.